नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, ऋतुजास होम व्लॉग या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे. चला तर आज आपण बघणार आहोत इडलीसोबत, डोशासोबत नारळाची चटणी कशी बनवायची आहे तर. चला तर आता आपण बघणार आहोत वाळल्या नारळापासून चटणी कशी बनवायची. चटणी बनवण्यासाठी इथे घेतलेले आहेत मी नारळाचे तुकडे करून आणि 5-7 शेंगदाणे पण घेतलेले आहेत आणि त्यानंतर लसणाच्या पाकळ्या पण 1 इंच आलं, कोथिंबीर आणि 2 मिरच्या आणि कढीपत्ता. हे बघा वाळलं नारळ आहे पण हे ओल्या नारळासारखी चटणीला चव देतं. त्यासाठी मी गरम पाणी करून घेतलं होतं. त्यामध्ये 1 तासभर हे नारळ मुरवत ठेवलं होतं. त्यानंतर आता बघू आपण चटणी कशी बनवायची तर. चला तर त्यासाठी मी हे नारळ नारळ टाकून घेते या भांड्यामध्ये आणि हे आपले भाजलेले शेंगदाणे नाहीत तर कच्चे शेंगदाणे यामध्ये टाकून घ्यायचे आणि हे हे लसणा हे बघा आता याला 2 मिनिटं असं फिरवून घेऊ. तर चला आता याला 2 मिनिटं असं फिरवून घेऊ. 2 मिनिटं फिरवून घेतल्यानंतर बघा ही आपली अशी शेंगदाण्याची चटणी बनलेली आहे. चला तर आता आपण चटणीला तडका देण्यासाठी आता गॅस लावून घेऊ. गॅसवर ठेवू पातेलं. पातेलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये सोडायचं तेल. थोडं तेल टाकायचं. तेल टाकल्यानंतर त्यामध्ये गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकून द्यायच्या तिक्या. तिक्या आपल्या चांगल्या मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकून द्यायचे जिरे. जिरे पण तडतडलेले आहेत आपले, त्यामध्ये टाकून द्यायची कढीपत्ता आणि गॅस बंद करून घ्यायचा. आता गॅस बंद करून घेतल्यानंतर ते तडका यामध्ये टाकून द्यायचा. आता ह्या ह्या चटणीमध्ये टाकून द्यायचा. हे बघा हे तडका आपला ह्या चटणीमध्ये असा सोडून द्यायचा. आता मस्त लगे आपली मस्त चटणी तयार झालेली आहे. ही बघा आपली वाळ्या नारळापासून बनवून झालेली चटणी कशी भन्नाट झालेली आहे. चला तर आता आपण ही इडली डोश्यासोबत खायला सुरुवात करू. मस्त अशी चविष्ट झालेली आहे आपली चटणी. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.